नमस्कार मैत्रिणींनो, राधाज ऑल क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहोत गुलाबाचं असं एक सुंदर फूल. त्यासाठी आपल्याला सुई लागेल 14 नंबरची आणि उलन लागेल आपल्याला गुलाबी कलरची. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एक अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला पुढे अशा 9 चेन करायच्या आहेत. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 तयार करून घ्यायच्या आहे चेन आणि हा गोल राऊंड आपला पूर्ण होईल. त्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. हा होईल आपला एक मोठा खांब तयार. तर पुढे आपल्याला दुसरा खांब घ्यायचा आहे करून पूर्ण त्या राऊंडमध्ये आपल्याला सुई घालायची आहे आणि बाहेर काढायची आहे. असे आपले 3 खांब झालेले आहेत आणि चौथा छोटा घ्यायचा आहे, म्हणजे आपली गुलाबाची जी कळी पडते ती पडायला मदत होईल. पुढेही सेम आपल्याला तसंच तयार करून घ्यायचं आहे. 4 खांब, चौथा छोटा, 3 मोठे आणि चौथा छोटा, अशा आपल्याला 3 कळ्या पूर्ण करायच्या आहेत. ह्या झालेल्या आहेत आपल्या 3 तयार कळ्या पूर्ण करून घ्यायचं आहे आणि ही अशी पाठीमागे आपल्याला जोडून घ्यायचं आहे फूल, म्हणजे आपलं एक राऊंड पूर्ण होईल. उलट्या साईडनं जोडून घ्यायचं. ही कळी तयार झालेली आहे आपली आणि आता पुढे आपल्याला 4 चेन करायच्या आहेत. 4 चेन करून आपल्याला एक बॉक्स करायचा आहे, म्हणजे आपल्याला 4 बॉक्स तयार करायचे आहेत. हा आपला पहिला बॉक्स तयार आहे. पुढेही आपल्याला सेम ह्याच पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. 4 चेन आणि उलट्या साईडनं आपल्याला जोडायचं आहे. गुलाबाच्या उलट्या साईडनं पकडायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुई घालायची आहे. हा आपला शेवटचा बॉक्स होईल. जिथं आपण सुरुवात केली होती तिथे जोडायचं आहे. आणि आता आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये मोठा खांब घ्यायचा आहे घालून. असे आपल्याला 4 खांब मोठे आणि छोटा खांब करायचा आहे आपल्याला. सेम असंच करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मोजून करायचं आहे आपल्याला, कमी जास्त नाही व्हायला पाहिजे, नाहीतर मग आपल्या पाकळ्या गुलाबाच्या मोठ्या आणि कमी होतील, मग बारीक मोठ्या होतील. बरोबरच मोजून घ्यायच्या आहेत. सेम आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. बरोबरच आले पाहिजे तर आपले हे मोठे खांब आणि छोटे खांब, नाही तर मग फूल छोटं आणि मोठं दिसतं. मग मोजून घ्यायचे. 2 3 4 आणि छोटा 5वा घ्यायचा आहे. असंच आपल्याला हा शेवटचा बॉक्स पण तयार करून घ्यायचा आहे. खूप छान दिसतं हा गुलाबाचं फूल पूर्ण झाल्यावरती. हे फूल आपल्याला गुलाबाचा ताटावरचं रुमाल बनवायचं आहे. त्यासाठी आपण हे गुलाबाचं फूल तयार करणार आहोत.
असंच आपण हे आता पाठीमागे जोडून घ्यायचं आहे गुलाबाचं फूल. हा झाला आपला दुसरा राऊंड पूर्ण. आपल्या ह्या 4 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तसंच पुढे पण आपल्याला आता 5 साखळ्या घेऊन एक बॉक्स तयार करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आता 5 बॉक्स तयार होतील आपले हे, म्हणजे 5 पाकळ्या पडतील. अंदाजे आपल्याला हे बॉक्स करून घ्यायचे आहेत. पाठीमागलच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. 5 चेन करायचे आहेत आणि हे जोडून घ्यायचं आहे. असं जोडून घ्यायचं. कमी जास्त नाही झाले पाहिजे बॉक्स, बरोबर सेम 5 बॉक्स तयार झाले पाहिजे आपले. मोजून घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक मोठंही गुलाबाचं फूल करू शकता. अजून पुढे राऊंड वाढवू शकता तुम्ही, अजून छान दिसेल. पण आपण 3 राऊंडचंच करणार आहोत. ताटावरचं बनवण्यासाठी आपल्याला छोटंच बनवायचं आहे, कारण पुढे आपल्याला अजून हिरवा कलर जोडायचा आहे, नंतर आपल्याला पांढरा कलर जोडायचा आहे. चला तर आपला हा बॉक्स तयार करून घेऊया. आता आपल्याला इथे 5 मोठे खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6वा छोटा घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे. खूप छान दिसतं ताटावरचं. आपण हे पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत गुलाबाचं फूल. सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला हिरव्या कलरचं जोडायचं आहे पुढे आपल्याला, ते सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. मग पहिल्या पार्टमध्ये आपण गुलाबाचं फूल पाहणार आहोत. 3 पार्ट होतील आपले पूर्ण टोटल. पहिला पार्ट हा आहे आपला गुलाबाच्या फुलाचा. याच पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा शेवटचा बॉक्स होईल आपला. मोठे 5 खांब आणि 6वा छोटा खांब तयार करून घ्यायचा आहे. चला तर आपण हे पूर्ण करून घेऊया. हे आपलं गुलाबाचं फूल तयार होईल. अशा पद्धतीने खूप छान दिसतं. अशा आपल्या टोटल 5 पाकळ्या पडलेल्या आहेत आणि हे आपल्याला उलट्या बाजूनं जोडून घ्यायचं आहे फूल. एक गाठ मारून घ्यायची आहे. हे तसंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला पुढं हा हिरवा कलर जोडायचा आहे. तर आपला हे रेडी आहे फूल गुलाबाचा. असेच आपले व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.